नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मूलभूत माहितीच्या खास व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेतकरी म्हटलं की मच्छर, पिसवा आणि होपा हे काही आपल्याला नवीन नाही आणि हे मनुष्याला चावल्यामुळे योग्य वेळी जर दखल घेतली नाही तर आपण आजारी देखील पडू शकतो. त्याचप्रमाणे पावसाळ्या व हिवाळ्यासारख्या सीझनमध्ये जनावरांना यांच्या गोठ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात यांचा त्रास त्या ठिकाणी होत असतो. अर्थात यांचं उगमस्थानच गोठा, अडचणीच्या जागा, गटार असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. बहुधा शेतकऱ्याचं घर हे गोट्या शेजारीच असतं किंवा कोंबड्यांचा खुराडा हा त्या ठिकाणी घराशेजारीच असतो. शहरातही बरीचशी घरं ही गटाराच्या शेजारी असतात आणि तिथं डास, पिसवा यांचा वावर त्याप्रमाणे जास्त असतो. यांनी जर प्रमाणापेक्षा जास्त जर चावा जर घेतला म्हणजे लहान मुलांना किंवा मोठाल्या माणसांना तर त्यांना डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखे गंभीर आजार त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. आणि हेच टाळण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातूम अतिशय नैसर्गिक आणि विनामूल्य असा उपाय त्या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता प्रामुख्याने विचार जर करायचा झाला तर हे यांचं जे उगमस्थान आहे तर होतं काय की मलमूत्र जे काय पडतं गायांचं किंवा शेळ्यांचं, तर त्यामध्ये प्रामुख्याने जो काही घटक असतो तो म्हणजे अमोनिया असतो आणि तो या सगळ्यांसाठी हा पोषक असा असणार आहे. आणि ही सगळी ठिकाणं जर आपण पाहिली तर हे आडगळीची ठिकाणं असतात किंवा या ठिकाणी हीट त्या ठिकाणी जास्त जनरेट होत असतील. मग हे पोषक वातावरण यांच्यासाठी मिळतं आणि यांची वाढ ही झपाट्याने त्या ठिकाणी होत असते. मग यांची वाढ जर रोखायची जर असेल तर प्रामुख्याने आपण जे काय घटक वापरतो याच्यामध्ये तर गॅशियस पॉयझन सारखा घटक त्या ठिकाणी आपण वापरत असतो. मग गॅशियस पॉयझन जर म्हटलं तर रासायनिक औषधं आली, हे आपण गोठ्यामध्ये किंवा त्या खुराड्यामध्ये फवारू शकतो, पण आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी फवारू शकत नाही. कारण याच्यामध्ये आपल्या घरातली माणसं असतात, लहान लहान मुलं असतात, लेकरं असतात, तर याचा परिणाम त्यांच्यावरती होऊ नये म्हणून आपण हे घरामध्ये फवारणं शक्यतो टाळत असतो. मग आता याच्यावरती करायचं तर नेमकं काय करायचं, तर याच्यावरती आपल्याला नैसर्गिक उपाय त्या ठिकाणी सापडलेला आहे. तो उपाय अगदी विनामूल्य त्या ठिकाणी आहे आणि कुठलाही खर्च याच्यासाठी लागणार नाही. आणि त्यासाठी ज्या गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहेत त्या सहज उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नारळाच्या शेंड्या. वाळलेल्या नारळाच्या त्या ठिकाणी शेंड्या लागणार आहेत. आता ह्या आपण घरामध्ये नारळ आणतो, त्या नारळाच्या शेंड्या आपल्याला त्या ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात किंवा कुठेही तुम्ही देवस्थानच्या ठिकाणी जाऊन त्या नारळाच्या शेंड्या त्या ठिकाणी आणू शकता. आणि दुसरी गोष्ट लागणार आहे याच्यामध्ये तो म्हणजे ओवा. ओवा म्हणजे अजवाईन. आता ओवा हा घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी हा असणारा घटक आहे. तर करायचं काय आता ही जी काही सगळी प्रोसिजर आहे, ही आपण त्या ठिकाणी लाईव्ह करून दाखवलेली आहे. ही जी सगळी प्रोसिजर मी तुम्हाला जी सांगत आहे, ती मी स्वतः त्या ठिकाणी माझ्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला याचा रिझल्ट पण त्या ठिकाणी भेटलेला आहे. आता करायचं काय, की सुरुवातीला लोखंडाचं एखादं घमेलं घ्यायचं किंवा टोकरी घ्यायची आहे आणि त्या टोकरीमध्ये नारळाच्या ज्या काही शेंड्या आहेत ते टाकायचे आहे आणि टाकल्याच्यानंतर त्या व्यवस्थित पेटून घ्यायच्या. टाकल्याच्यानंतर चांगला त्या ठिकाणी निखारा पडून द्यायचा आहे आणि निखारा पडल्याच्यानंतर जो काही ओवा आहे तो हळूवार त्याच्यावरती टाकायचा आहे. आता हा ओवा टाकताना तळतळ तळतळ असा आवाज होतो आणि धूर निघायला सुरुवात होतो आणि हाच जो काही धूर आहे तो तुम्ही घरात ठेवू शकता किंवा जो काही जनावरांचा गोठा आहे किंवा शेळ्यांचा गोठा आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. आणि हा जो धूर आहे तो त्या ठिकाणी जे काही पिसवा असतील किंवा मच्छर असतील किंवा होपा असतील यांना पळून लावतो आणि याचा उग्र वास तो त्यांना सहन होत नाही आणि सहन न झाल्यामुळं ते आपसुकच त्या ठिकाणी पळून जातात. शेतकरी मित्रांनो, आपण जो काही हा धूर तयार केलेला आहे म्हणजे ओव्यापासून किंवा नारळाच्या शेंड्यांपासून, तर हा आरोग्यास कुठल्याही प्रकारचा हानिकारक नाही. तसंही आपण काय करत असतो, सर्दी जर झाली तर आपण ओव्याची वाफ किंवा ओव्याचा धूर त्या ठिकाणी घेत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नारळाच्या शेंड्या आपण होममध्ये वापरतो आणि होमामध्ये वापरल्यामुळे काय होतं, सभोवतालचं वातावरण हे काय होत असतं, हे त्या ठिकाणी पवित्र होत असतं किंवा जे काय वातावरणामधले जे काही विषाणू आहे त्या ठिकाणी मरत असतात. म्हणजे आपले या ठिकाणी 2 कामं त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुमचे पिसवा वगैरे हे किंवा मच्छर वगैरे त्या ठिकाणी पळणार आहे आणि वातावरणसुद्धा त्या ठिकाणी सभोवतालचं शुद्ध होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत त्या ठिकाणी शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया आता पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत मित्रांनो, सुरक्षित राहा आणि निसर्गाच्या मदतीने असाच आयुष्यात आनंद भरा.